भोगीची भाजी करू ही खूप टेस्टी आणि पौष्टिक भाजी असते. या सीझनमध्ये संक्रांतीच्या आदल्या दिवशी केली जाते. नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. भाजीच्या ग्रेव्हीसाठी मी अर्धा कप शेंगदाणे भाजून घेत आहे. खरपूस मंद गॅसवर ते भाजून घेते. ते थोडे भाजत आले की त्यात पाव कप सुका खोबऱ्याचा किस आणि 1 मोठा टेबलस्पून पांढरी तीळ घेतली आहे. तीसुद्धा या दाण्याबरोबर चांगली भाजून घेते. सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजली केलेली आहे पहा. भाजून झाल्यानंतर ती एका प्लेटमध्ये काढली आणि खडा मसाला तर 4-5 लवंग, मिरे आणि दालचिनीचा तुकडे असे 2 ते घेतलेले आहेत. ते भाजून घेते. थोडं गार झालं की ते मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे पहा. तर खडा मसाला घातला आहे आणि तीळ, दाणे आणि खोबरं भाजून घेतलेलं ते घातलेलं आहे. मिक्सरमधून ते फिरवून घेतलं आहे पहा. तर हे भाजीच्या ग्रेव्हीसाठी वाटण तयार झालं आहे. आणि ह्या भाज्या सगळं निवडून आणि धुवून घेतलेल्या आहेत. काही भाज्या चिरूनसुद्धा घेतलेल्या आहेत. हरभरा आणि मटार निवडण्यासाठी मेहनत लागते, पण भाजी खूप छान होते. बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी खूप टेस्टी लागते. सीझनमध्ये मिळणारे जसं पेरू, बोरं, गाजर हे घातलं जातं. गॅसवर मी हे कुकर ठेवलं आहे. त्यात 5 टेबलस्पून तेल घातले आहे. तेल चांगलं गरम झालं की 1 चमचा मोहरी घातली आहे. ती तडतडली की त्यात 1 चमचा जिरं घातलेलं आहे. ते पण छान फुललं की 2 हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेत. 2 टोमॅटो चिरून ते घातलेले आहेत. हे चांगलं परतवून घेते आणि मग त्यामध्ये आपण कोरडे मसाले ॲड करणार. तर हे वाटण तयार केलेलं ते आधी मी थोडं घातलेलं आहे आणि परतवून घेते. पण भाजी ही जास्त असल्यामुळे सर्वच वाटण मी त्यात घातलेलं आहे. जे मिक्सरमधनं फिरवून घेतलं होतं सुरुवातीला ते सर्व वाटण घालून छान परतवून घेते. त्यात 1 छोटा चमचा हळद घातली आहे. पाव चमचा हिंग घातलेला आहे. 2 मोठे चमचे तिखट, त्यात रंगाचं तिखटसुद्धा आहे. 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणा पावडर घातलेली आहे. सर्व छान मिक्स करून घेते तेलामध्ये. तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे. मसाला खाली लागायला नको म्हणून त्यात थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे. आणि हे सर्व छान तेल सुटेपर्यंत मंद गॅसवर परतवून घेतलेलं आहे पहा. छान तेल सुटलेलं आहे आणि त्यामध्ये आता भाज्या ॲड करते. तर 1 वाटी हरभरे घातले, 1 वाटी मटार घातलेली आहे. सोलून घेतलेली, स्वच्छ धुवून घेतलेली मटार आणि हरभरे घातले. वालपापडी घातलेली आहे. गाजराचे तुकडे घातलेले आहे. सर्व स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या भाज्या. हे पापडी घातलेली आहे. पापडीचे दाणे घातले. 2 वांगे असे उभ्या फोडी करून त्या घातलेल्या आहेत. त्यानंतर बटाटा 1 चिरून घेतलेला आहे. तसे अशा मोठ्या फोडी त्या घातल्यात. बोरं घातलेली आहेत. त्यानंतर पेरू ऑप्शनल आहे पण सीझनमध्ये मिळतो. आणि हे सर्व छान मिक्स करून घेते. यात कोणी ऊसाचे पेरकांड्याचे तुकडे तेही घालतात. गूळ काही मी घातलेला नाही. तर हे सर्व छान मिक्स करून घेते कारण गाजर आणि पेरू घातलेलं असल्यामुळे. चवीनुसार मीठ त्यात घातलेलं आहे. ही भाजी बाजरीची तीळ लावून केलेली बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते. आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते, त्या दिवशी ही भाजी केली जाते. वांगं चेक करून घेतले किडका आहे का. थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे आणि हे सर्व छान मिक्स करून 2 कप गरम पाणी मी त्यात घातलेलं आहे. आणि हे सर्व छान मिक्स करून कुकरचं झाकण लावून मीडियम हीटवर 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. तर गॅसवर मी कुकर ठेवला आहे आणि 2 शिट्या काढून घेतल्या आहेत पहा. कुकर थंड झालेला आहे. भाजी आपण चेक करू. वा, फारच सुंदर रंग आलेला आहे, सुरेख रंग आलेला आहे आणि सर्व भाजीसुद्धा छान शिजली आहे. कोथिंबीर त्यात घातली आता आणि ही भाजी आता खाण्यासाठी तयारच झालेली आहे. 3-4 माणसांना पुरेशी आहे आणि छान शिजली आहे. सर्व्हिस डिशमध्ये मी भाजी काढून घेते. मीडियम हीटवर शिजण्यासाठी तिला 5-7 मिनटंच लागलेली आहेत. आणि बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी खूप छान लागते. आपणही ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, सबस्क्राईबसुद्धा करा.
निरालीमय चॅनलवरचे इतर रेसिपीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत. आपण ते नक्की पहा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निरालीमय चॅनल. थँक्यू.